भली पाऊल वाट ग्रीन अँड क्लीन शिर्डीने सुंदर दाखवून दिली दीपावलीची ही रम्य पहाट. असं एक सुरेख उल्लेखनीय हे आपलं प्रथमच प्रयोग होता, पण त्याला इतका प्रतिसाद आणि छानपैकी रिस्पॉन्स मिळेल याचा कोणालाही विश्वास नव्हता. परंतु ज्याच्या मनापासून करण्याची तयारी होती, ट्रिपला गेलो होतो आणि तिथं ठरल्यानंतर गेट टुगेदरसाठी काय करता येईल, आपल्या शिर्डीतल्या अनेक लहान छोट्या मोठ्या कलाकारांना घेऊन येण्यासाठी काय प्रयत्न करता येईल याचा विचार तिथे झाला. आणि त्याला फक्त अवघे 2 ते 3 दिवसच शिल्लक राहिलेले होते आणि त्यामध्ये आपले मणिभैया असतील, अजित दादा असतील आणि सर्वजण होते त्या प्रवासामध्ये. त्यांनी तो निर्णय घेतला आणि तो साध्य केला आणि त्याला बाबांनी भरभरून असा आशीर्वाद दिला. अशा सर्व आता काही आपले दिग्गज कलाकार आहेत, पण त्यांनी छोट्या बहीण भावांना सांभाळून त्या ठिकाणी दिवाळी पहाट छानपैकी केलेली होती. त्यामध्ये श्री साईबाबा संस्थानचे गाडीलकर साहेब आहेत, त्यांच्या सौभाग्यवती पत्नी ज्या आहेत त्या गाडीलकर ताई सुद्धा आपल्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या, म्हणून त्या ठिकाणी नाहीये, त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं. तर त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार नंतर ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपण निश्चित पुन्हा एखाद्या याच्यामध्ये मानापानाने त्यांना तो एक स्मृतिचिन्ह आठवण म्हणून, ही घरात अभिमानाची गोष्ट असते, ती मिळाल्याचा आनंद असतो, तो त्यांना आपण देऊया. यानंतर आता या कार्यक्रमासाठी जे वाद्यवृंद वगैरे सर्व कलाकार एकत्रित करणे, बसवणे, त्यांची रूपरेषा ठरवणे यासाठी आपले प्रवीणजी महामुनी यांनी खूप छान प्रकारे सहकार्य केलेलं आहे. तर मी प्रवीणजी महामुनींना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला हा स्वागत आणि स्मृतिचिन्ह एक भेट म्हणून कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहावी हे चिन्ह आपण शिर्डी परिक्रमा 2026 मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. तसं पाहिलं तर आपण 90 दिवस अगोदरपासून ही सर्व तयारी सुरू करतो. ज्या काही एक जो अभिनव असा श्री प्रसादजीच्या संकल्पनेतून सर्व असे जे काही साई भक्त आहेत की जे ॲक्च्युअल ज्यांची खूप जास्त परिचित नाही, अशा सर्व साई भक्तांना घेऊन आपण त्यांची एक माहिती आणि किती दिवस परिक्रमा करता शिल्लक राहिली अशी एक अभिनव अशी पोस्ट दररोज ते आपल्याला बनवतात, ती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचते. फक्त मला एवढंच वाटतं की ती पोस्ट फक्त ती आपल्यापुरती नाही, कारण तुम्ही ग्रीन अँड क्लीनचे सदस्य आहात. अपेक्षा अशी आहे की तुम्ही सगळ्यात अगोदर तर ती आपल्या स्टेटसला ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर निदान आपल्याकडे जे काही 5 ग्रुप असतील, मी तो प्रत्येकाने जर 5 ग्रुपवरची ती पोस्ट फॉरवर्ड केली तर त्याचे रिझल्ट सांगतो. मला अनेक परिवार त्यांचे वैयक्तिकरित्या फोन आले आणि म्हणजे एकदम छोट्यातला छोटा परिवार, पण रामचंद्र दादा पाटील कोतेंसारखा परिवार ज्यांची जी माहिती आपण त्या माध्यमातून जर दिली, त्यांनी वैयक्तिक फोन करून खूप धन्यवाद व्यक्त केले की तुम्ही रामचंद्र दादांचं व्यक्तिमत्व लोकांपुढे थोड्याशा शब्दात मांडलं आणि बाबांचे हे जे समकालीन भक्त होते त्यांची ती माहिती दिली. म्हणजे जर आपल्याला आपल्या परिवारांना आणि शिर्डीकरांना जर इतका आनंद होत असेल तर आपल्या माध्यमातून जर ती पोस्ट बाहेर गेली तर तिचा किती आनंद होईल. मला वाटतं मयूर तू एक सेमिनार त्याच्यात थोडंसं आपण कसं मल्टिपल हे करू शकतो याचा एक प्रयत्न आपण तो करावा. अनेक सदस्य या मीटिंगमध्ये नवीन आहेत, तर त्या कदाचित जे नवीन सदस्य आहेत त्यांचा एक थोडासा परिचय घ्यायचा म्हणजे थोडं पटापट जरा होईल. तुमचं झाल्यानंतर परिचय तुमचं एकदा होऊन जाईल, तर माझ्यानंतर ते कदाचित आपण मग काय होईल का सगळ्यांना एकमेकांना आपण परिचित होतो. तर 2026ची ही जी परिक्रमा ही खऱ्या अर्थानं ऐतिहासिक अशी परिक्रमा आहे. 2020 साली ज्यावेळेस आपण सुरुवातीच्या काही परिक्रमा सुरू केल्या होत्या का अगोदर आपल्या टीमनी परिक्रमा करून बघाव्या आणि मग लोकांना आपण ते सांगावं या उद्देशाने ज्यावेळेस 2020ला आपण परिक्रमा सुरू केल्या होत्या तर आपल्यालाही माहीत नव्हतं की याच्यात किती मोठं यश येईल. परंतु आपले जे काय सगळ्यांचेच कलाकार मणिभाई त्यांनी एक जी लाईन त्यावेळेस एका पोस्टरवर लिहायला लावली होती, ते 1 लाख साई भक्तों के साथ शिर्डी परिक्रमा. आणि खरंच बाबांनी ती आपल्याला 2-3 वर्षातच दिली. गेल्या वर्षात आपण बघितलं की साधारणतः 1.5 लाख लोक या शिर्डी परिक्रमेकरता आले होते. आणि या शिर्डी परिक्रमाला ते येताना ते बाबांवर श्रद्धा ठेवून येतात. हा मार्ग तसा अनोळखी आहे, हा रिमोट भागातून काही जातो, पण आपली टीम त्याच्यावर अनेक
गोष्टींवर काम करते. सगळ्यात प्रथम तर आपण लोकांना त्याचं निमंत्रण देतो. 90 दिवस अगोदर करण्याचं कारण का जे बाहेर गावचे जे लोक ट्रेनने येणार आहेत किंवा ज्यांना फ्लाईटने यायचं आहे तर त्यांना नियोजन करणं सोपं जातं, त्यांना त्यांचे तिकीट बुक करणं सोपं जातं. आणि मग त्याचाच एक उद्देश आहे की तो आपण त्यांना त्या पोस्ट लवकर कळवून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पब्लिक प्लॅटफॉर्मवर कुठल्या मंदिरांच्या कार्यक्रमाला बाहेर जायचं आहे तिथं आपण देखील आवाहन करतो. आपल्यातले देखील अनेक जे कलावंत इतरत्र कला सादर करतात ते देखील शिर्डीकरांच्या वतीनं ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीनं ते आमंत्रण देतात. आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट म्हणजे जी काही आपण 13 फेब्रुवारीला जो सागर आपण भक्तांचा बघतो तो खऱ्या अर्थानं महाकुंभ होतो तो त्याचं परिपाक आहे. यात सगळ्यात प्रामुख्यानं जसं आपण ही शिर्डी परिक्रमा करतो ग्रीन अँड क्लीन शिर्डी त्याच्यात आपण नगरपालिकेचं आपल्याला खूप मोठं सहकार्य असतं. कारण हा संपूर्ण जो मार्ग आहे त्या मार्गाची डागडुजी असेल, त्या ठिकाणची काही स्वच्छता असेल, त्या ठिकाणी काही काटेरी झुडपं असतील, काही ठिकाणी जे काही ऑब्स्ट्रक्शन किंवा काही स्ट्रीट लाईट ज्या काही आपण गोष्टी त्यांना सांगतो ते बऱ्यापैकी पूर्ण करून घेतात. बऱ्यापैकी भक्तांना सुखकर होईल असा प्रयत्न करतात आणि नगरपालिकेचं देखील खूप मोठं सहकार्य आपल्याला त्या निमित्तानं लाभतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही जो साईबाबा संस्थांचा सहभाग बघितला तो प्रथमच आपले जे IAS ऑफिसर आहेत गोरखजीजी गाडीलकर यांना खऱ्या अर्थानं मी मनापासून धन्यवाद देतो. कारण या अगोदर आम्ही दरवर्षी 4-5 वेळा साईबाबा संस्थांमध्ये जायचो, त्यांना पूर्ण माहिती द्यायचो, त्यांना तो उपक्रम सांगायचो. हा साई भक्तांचा किंवा बाबांच्या विचारांचा प्रचार प्रसार होण्याचा कार्य आहे तर तुम्ही यात सहभाग नोंदवा. परंतु त्यांच्याकडून एक टिपिकल उत्तर असायचं का आमच्या उत्सवात हा नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नव्हतो. परंतु गाडीलकर साहेबांनी तसं न ठेवता याला ॲक्च्युअल प्रॅक्टिकल स्वरूपातून संस्थांच्या त्यांच्या ज्या काही मीटिंग्ज आहे त्याच्यात ती ऑथोराईज परवानगी घेऊन जो काही संस्थांचा सहभाग आहे मग तो साधारणतः संपूर्ण मार्गावर शौचालयाची जी काय मागच्या वेळेची जी व्यवस्था होती त्यांच्या ज्या काय गाड्या होत्या ती व्यवस्था त्यांनी खूप छान केली. त्याचप्रमाणे रुग्ण ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरांची एक चांगली व्यवस्था केली. त्याचबरोबर त्यांनी काही नंबर्स आपले असे दिले की जिथं आपण इमर्जन्सीमध्ये काही कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिक्रमा पूर्ण केलेल्या भाविकांना एक उदीचं पाकिट आणि त्याचप्रमाणे एक बुंदीचा जो प्रसाद आहे तो दिल्यामुळं खऱ्या अर्थानं त्याला लोकांना देखील आपण मंदिरातलं दर्शन करून जसं बाहेर पडताना प्रसाद घेतो तसा या परिक्रमेचा प्रसाद देखील मिळाला. शताब्दी स्टेजवर देखील त्यांची खूप मोठ्या प्रमाणात मदत असते. संस्थांच्या वेबसाईटवर प्रथमतः त्यांनी परिक्रमेचा व्हिडिओ टाकला, परिक्रमेची माहिती दिली. यावेळेस देखील ते त्याप्रमाणे सहकार्य करतायत. 2 वर्षापूर्वी आपण मंदिर परिसरात देखील शिर्डी परिक्रमेचे बोर्ड लावले होते. आणि आपलं परिक्रमा हा उपक्रम सुरू करताना पहिल्या क्षणापासून हा विषय आहे काही परिक्रमा एका दिवसाची नाही. 13 फेब्रुवारी हा फक्त एक दिवस आहे आणि तो दिवसाचं महत्त्व असं की श्री साईबाबा संस्थांचा तो स्थापना दिवस आहे. साईबाबा संस्थान देखील विस्मृतीत गेल्यामुळं तो साजरा करत नव्हते, परंतु आपण जसं असं तो करतोय तर त्याला महोत्सवाचं स्वरूप येते. कारण ती घटना एक तशा दृष्टीने जर बघितली तर 1922 त्या वेळेचा जर काळ बघितला तर खूप मोठी घटना होती की संस्थांचं स्थापना होणं आणि एक ट्रस्ट बॉडी त्या ठिकाणी किंवा एक ॲडमिनिस्ट्रेटरची पद्धतीनं सगळं येणं आणि तो देखील आपण खूप आनंदाने साजरा करतो. म्हणून आपण जी तारीख 13 फेब्रुवारी ठेवलेली तिथे अनेक त्याला एक कांगोर आहे त्याप्रमाणे तो एक आहे. साईबाबा संस्थांचं मी ज्याप्रमाणे म्हटलं की खूप सारी मदत आपल्याला होते आणि त्यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी त्याचे राऊंड्स वगैरे पण घेतले जातात. त्याचप्रमाणे ॲडिशनल कलेक्टर जे आहेत बाळासाहेबजी कोळेकर तर त्यांना ज्यावेळेस आपण 1-2-3 वर्षापासून भेटतोय दरवर्षी ते आसपासची जी गावं आहेत त्यांना देखील याच्यात सहभागी व्हायला होतात. मग पलीकडचं निगोज निमगाव असेल, रुई असेल, पिंपळवाडी असेल, साकुरी असेल या ठिकाणच्या ग्रामसेवकांना या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी आपल्याला काय काय कामं करता येऊ शकतात, भक्तांना ते चहापान करू शकतात का, त्या ठिकाणून त्यांच्याकडून ज्या ज्या काही अडचणी असतील त्या करू शकतात का, असं खूप सारं मदत आणि मार्गदर्शन आपल्याला यांच्या बाळासाहेबजी कोळेकर जे अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यांच्याकडून देखील होत असतं. त्याचप्रमाणे MSCB खूप छान काम करते. अनेक ठिकाणी आपण जे म्हणतो का ओव्हरहेड ज्या वायर्स गेलेल्या असतात त्याच्या अडचणी आहेत किंवा पूर्वी एकदम सोपं होतं मागील वर्षीपर्यंत तर त्या ते लाईटच बंद करून टाकायची. मागचं 1 वर्ष असं होतं की ज्या काळात लाईट बंद राहिली नाही आणि अनेक ठिकाणी ज्या काही गोष्टी आपल्याला मग लागतात त्या लाईटमुळं आपल्याला सोपं होतं करणं. तर ते MSCBचं देखील खूप छान सहकार्य मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे शिर्डी पोलीस स्टेशन मागील 2-3 वर्षापासून ते अतिशय चांगली व्यवस्था ठेवतात
आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मदत लागते भाविकांना जातं तिथं नगर मनमाड क्रॉस करायचा असतो. तर याच्या अनेक मिटिंग अनेक वेळा कमीत कमी आपण जर असं तुम्ही विचार केला मी हे सांगतोय पण याच्यात ॲक्च्युअली त्यांना 4-4, 5-5 वेळा जाऊन आपण भेटतो. त्याचप्रमाणे साई निर्माण अकॅडमी जी आहे तिथं तोच का आपण आपल्या सदस्य असल्या इतपत त्याच्यापेक्षा जास्त ते खूप जास्त मदत करतात. अकॅडमीचे जे मुलं आणि मुली आहेत ते महत्त्वाचं म्हणजे रथाच्या करता जी काही संरक्षणाची गोष्ट लागते. त्याचप्रमाणे त्यांची बाकीच्या ज्या काही टीम्स आहेत माझ्या मते त्या फिजिओथेरपीच्या आहे किंवा त्यांचे विविध जे विभाग आहेत पॅरामेडिकल जे स्टाफ आहे तर ते खूप छान पद्धतीनं याच्यात सेवा देतात. केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं देखील आपण एक चांगला उपक्रम बिरोबाच्या इथे राबवतो. त्याप्रमाणे अनेक साईभक्त मला ज्यावेळेस सुरुवातीला आपण हे सगळं सांगायचो त्यावेळेस असं वाटायचं का आपल्याला काहीतरी ठेवावं लागेल खायला लोकांना पाण्याचे आणि खाण्याचे हाल होऊ नये म्हणून एक वर्षी आपण मसाला भात आणि बुंदी देखील बनवली. परंतु त्या अनुभव असा आला की शिर्डीकरांचं दातृत्व जर बघितलं तर अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात व्यक्त ते लोक होतात. आणि माझ्या मते खंडोबा मंदिरापासून 4 पाऊल चालू झालं का लगेच चहा चालू होतं. साधारणतः मागच्या वर्षीचा आपला जो काय डाटा आहे तर 150 ते 150 लोकांनी विविध ठिकाणी त्यांच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या पदार्थाचं अन्नदान केलं, सेवा केली, पाणी दिलं. नो डाऊट आपल्याकडून तर केलं एक बॅकला आपण खूप मोठा एक फोर्स आपण ठेवतो की आपण मागील वर्षी 1 लाख पाण्याच्या बॉटल विविध ठिकाणी नेऊन ठेवल्या होत्या. कारण आपल्याला आपण देखील याच्यातून रोजच्या रोज दर परिक्रमेपासून काही शिकतो. डीजेचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता त्यावेळेस देखील आपण मग डीजेंना मागील वर्षी कोळेकर साहेबांनी तर त्याचं एक सर्क्युलर काढूनच त्याच्यावर बंदी घातलेली आहे आणि ती बंदी तशीच कंटिन्यू. कारण ही यात्रा फक्त चालण्याची नाही तर ती एक आध्यात्मिक प्रगतीची जर तिला जोड मिळाली तरच ही यात्रा कंटिन्युएशनमध्ये टिकू शकते. आपण कुठल्याही प्रकारचा उत्सव न डाऊट त्याला आपण शिर्डी परिक्रमा महोत्सव म्हणतो परंतु लोकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी त्यांना बाबांच्या दर्शनाबरोबरच या मार्गावर चालताना बाबांच्या सोबत चालण्याचा अहसास व्हावा त्यांचा प्रवास जास्तीत जास्त सुखकर व्हावा. आणि आपली टीम जर बाबांना त्या दिवशी काय मागते आपण बिलकुल संख्येचं कधीच काही म्हणत नाही. आपण बाबांना काय मागतो या सर्व भाविकांची परिक्रमा त्यांनी पूर्ण करून त्यांना सुरक्षितरित्या परत घेऊन या एवढंच आपलं मागणं असतं. आणि बाबा खरोखर कारण प्रॅक्टिकली जर बघितलं तर मला एक चांगला अनुभव 3 वर्षापूर्वीचा शेअर केला. आपले कलेक्टर 3 वर्षापूर्वी शासकीय विश्रामगृहावर तात्या तुम्ही आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की उद्या 1 लाख लोक या ठिकाणी चालणार आहे तर त्यांनी मला असं विचारलं की तुमच्यातल्या एका व्यक्तीचं नाव द्यायचं ज्याला मी जबाबदार धरेल. म्हटलं माझंच घ्या. म्हणजे त्यांची गंमत अशी का प्रॅक्टिकली 1 लाख लोकांना या मार्गावरून 14 किलोमीटरच्या मार्गावर चालवणं आणि सुरक्षितरित्या परत आणणं हे तसं फक्त आपण माध्यमाचं काम करतो. खरं ते बाबाच त्यांचं सगळ्यांचं बोट धरून त्या सगळ्या व्यवस्था करून घेतात. आणि म्हणूनच ही जी काय आपण एखादी जी म्हणतो एखादा उत्सव किंवा एखादी गोष्ट रूढ व्हायला जो वेळ लागतो अनेक आपण बघितलं का अनेक शतकानुशतकं अनेक ठिकाणचा इतिहास आहे आणि मग कदाचित ती कुठेतरी गोष्ट घडते. पण बाबांनी या 6व्या वर्षातच मग ते परमपूज्य रामगिरीजी महाराज असतील त्याचप्रमाणे काशिकानंदजी महाराज आणि ज्यांनी नित्य परिक्रमेत खूप मोठं योगदान दिलं असे देऊळकर महाराज असतील मनोज वाघ असतील नित्य परिक्रमा करणारे आपले गवारे सर असतील नारायण असेल प्रकाश पालकल असेल बच्चे सर असतील अनेक म्हणजे अनेक. आता तर म्हणजे मी 31 तारखेला एकादशीला मला असं वाटलं की आपण वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि मी देखील परिक्रमा करावी. आणि मी ज्यावेळेस सकाळी आलो तर तिथे वातावरण ते अद्भुत आहे. आणि सरांची एक देखील अपेक्षा आहे तर आपल्याला ज्या ज्या वेळेस शक्य होईल कदाचित गुरुवारी शक्य होऊ शकतं काही लोकांना रविवारी सुट्टी असू शकते काही लोकांना अजून कुठला दिवस एकादशीचा सूट करू शकतो चतुर्थीचा असू शकतो. असं आपल्या विविध लोकांनी जर जास्तीत जास्त प्रमाणात ते जर आपण त्याच्यात झालं तर ते चांगलं होईल. मोठ्या पालख्या देखील या मार्गावरून आता खूप मोठ्या प्रमाणात निघत आहेत. आपण जसं कायम बघतोय की दुपारी देखील अनेक आंध्र प्रदेशच्या असतील किंवा आपण एक जी माझ्या भिवंडी किंवा त्या साईडची जी पालखी होती 2 वर्षापूर्वी तिने देखील पालखी केली. तर या पालखींना देखील आपण भेटून तुमची शिर्डीत ज्यावेळेस यात्रा होईल त्यावेळेस तुम्ही शिर्डीत या आणि शिर्डी परिक्रमा करा अशी आपण त्यांना ज्या वेळेस आवाहन करतो त्यावेळेस देखील ते आपल्याला त्यात सम्मिलित होतात. यावर्षीचं आपलं जे काही भक्तांचं टार्गेट आहे ते खूप मोठं कारण ज्या प्रमाणात आपल्याला रिस्पॉन्स येतो किंवा ज्या प्रमाणात आपल्याला इनपुट येत आहे तर इनपुटमध्ये खूप मोठ्या गोष्टी आहेत असं त्यामुळे आपल्याला देखील मोठ्या प्रमाणात नियोजन या निमित्तानं करावं लागेल.
कारण आपल्याकडे टीम झालेल्या आहे, पण त्या टीमच्या व्यतिरिक्त देखील आपण अजून काय केलं पाहिजे, कारण ग्राउंडवर तुम्ही परिक्रमा करता. जसं माऊलींचं एक कायम असतं की साधारणतः तो ध्वज चाललाय, पण मग ध्वजाच्या तिथं काय अडचणी होतात, किंवा साधारणतः बॅक साईडला शेवटच्या क्षणी भक्तांना काय अडचण झाल्या किंवा तुमच्या नजरेत काय आल्या, त्याचा देखील थोडासा प्रत्येकाने या ठिकाणी उपभोग करावा. परंतु आता प्रमाणे रोजच जर आता इथं मला थोडंसं जे लेट झालं, तर मी श्री साईबाबा संस्थांमध्ये गेलो होतो, तो विषय देखील